मॉर्निंग फ्रेंड्स, वर्ग 8वीच्या आजच्या इंग्रजी विषयाच्या तासामध्ये आपलं स्वागत आहे. सो इन द लास्ट पिरियड वी लर्न अबाउट द कन्सेप्ट ॲनाग्राम्स. ॲनाग्राम मीन्स काय आणि ते कशा प्रकारे तयार केले जातात हे आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे. तर बघा, आजच्या तासामध्ये बघूया मदर टंग ऑर अदर टंग म्हणजे मातृभाषा किंवा इतर भाषा. सो देअर आर सम वर्ड्स इन इंग्लिश which sounds like words in your mother tongue, but if you consider the meaning and use, you realize that they are different words altogether. बघा, या ठिकाणी काय म्हणलं, देअर आर सम वर्ड्स इन इंग्लिश. इंग्रजी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की ज्यांचं उच्चार जे आहे ते तुमच्या मातृभाषेसारखं आहे, परंतु जर आपण त्यांचा अर्थ कन्सिडर केला, अर्थ लक्षात घेतलं, तर त्यांचा जो वापर आहे तो रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑल टुगेदर. तर बघा, द फर्स्ट वर्ड इज रोज. फर्स्ट वर्ड इज रोज. सो मिनिंग इन इंग्लिश, रोजचा अर्थ मिनिंग इन इंग्लिश अ फ्लावर. मिनिंग इन मराठी, रोजचा अर्थ डेली. अँड मिनिंग इन हिंदी, रोजला आपण एव्हरी डे. द सेकंड वर्ड इज सन. मिनिंग इन इंग्लिश अ स्टार आर अ मेल एअर. मिनिंग इन मराठी सन मीन्स फेस्टिवल आर इयर. अँड मिनिंग इन हिंदी त्याचा अर्थ आहे इयर. तर अशाच प्रकारे तिसरा शब्द आहे पीस. त्याचा इंग्रजीमध्ये शब्द आहे अ बीट आर काम. मिनिंग इन मराठीमध्ये अ फिदर. अँड मिनिंग इन हिंदी अ ग्राइंड. देन द नेक्स्ट वर्ड इज काम. मिनिंग इन इंग्लिश पीसफुल. मिनिंग इन मराठी वर्क. अँड मिनिंग इन हिंदी वर्क. कामचा अर्थ आहे म्हणजे काम जो शब्द आहे काम, तर त्याचा इंग्रजीमध्ये आपण म्हणतो पीसफुल म्हणजे शांततापूर्ण, परंतु त्याचा मराठीमध्ये कामचा अर्थ होते वर्क आणि हिंदीमध्ये सुद्धा त्याचा अर्थ होते वर्क. नाव कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर या आधारे तुम्हाला खालील टेबल जो की पेज नंबर 25वर दिलेला आहे तो टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर बघा, पहिला वर्ड आहे बोट. आता मिनिंग इन इंग्लिशमध्ये आपल्याला शोधायचं आहे, तर त्याचा मिनिंग इन इंग्लिशमध्ये आपण शिप म्हणू शकतो. शिप मीन्स जहाज. मिनिंग इन मराठी, तर बोटचा अर्थ काय होतो अ फिंगर. देन द सेकंड इज, तर बघा आपल्याला मिनिंग इन इंग्लिश शोधायचं आहे आणि वर्ड शोधायचा आहे आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ. तर डॉटर इन लॉ हे मिनिंग इन मराठीमध्ये दिलेलं आहे, तर त्याचं मिनिंग इन इंग्लिश आणि वर्ड शोधायचं आहे, तर त्याला आपण म्हणू सून. आणि मिनिंग इन इंग्लिश सॉन्डिंग. त्यानंतर आहे रोप. अ स्ट्रॉंग कार्ड मिनिंग इन इंग्लिश अँड प्लांट मिनिंग इन मराठी. सो इन दिस वे यू कॅन complete the remaining activity given on page number 25. So find more such English word which would be meaningful in your mother tongue too. Then riddles. Riddle means कोडे. शब्द कोडे किंवा कोडे. Riddle means तो group activity. The teacher divides the class in 4 groups. Teacher asks the group to read the riddles and choose the correct answer for each one. The group that finishes correctly first is the winner. तर बघा, पहिलं रिडल आहे व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. खाली काय येते पण वर जात नाही. काय खाली येते पण वर जात नाही, तर ते रेन मीन्स पाऊस किंवा स्लोप मीन्स उतार. देन द सेकंड रिडल्स इज व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. कोणाला हात आहेत परंतु ते क्लॅप करू शकत नाही. तर कोण हात व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप, हात असून सुद्धा क्लॅप करू शकत नाही, तर ते आहे आर्म्स ऑफ हँड क्लॉक ऑफ हँड्स. देन द आहे व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. नेक आहे परंतु हेड नाही, असं काय आहे तर अ बॉटल. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट अप. तुम्ही कॅलेंडरमध्ये असं काय बघता की जे आपण कॅलेंडरमध्ये बघतो आणि खातो सुद्धा, तर ते काय आहे डेट्स. डेट्स मीन्स खजूर. DATES. व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज यूज्ड मोर बाय अदर्स. व्हॉट बिलॉंग्स टू यू म्हणजे तुमचं असं काय आहे
की ज्याचा वापर दुसरे जण अधिक करतात, तर ते काय नेम. त्याचा ॲन्सर आहे नेम म्हणजे नाव. ठीक आहे. उद्याच्या तासामध्ये बघूया आपण ट्रॅफिक साईन अँड रोड सेफ्टी. उद्याच्या तासामध्ये बघूया की ट्रॅफिक साईन कोणकोणते आहेत, म्हणजे वाहतुकीचे चिन्ह कोणकोणते आहेत, आणि रोड सेफ्टी म्हणजे रस्त्यावरची सुरक्षितता कशा पद्धतीने पाळायची ते आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघूया. आणि हे बघितल्यानंतर आपला या ठिकाणी एक युनिट पूर्ण कंप्लीट होईल. त्या संपूर्ण युनिटचा अभ्यास आपल्याला परत एकदा थोड्या प्रमाणामध्ये रिवाइंड करायचं आहे. तर उद्याच्या तासामध्ये बघूया ट्रॅफिक साईन अँड रोड सेफ्टी. बरेच विद्यार्थी आपण जेव्हा वाहतूक करत असतो त्यावेळेस आपल्याला विविध प्रकारचे चिन्ह दिसत असतात, तर त्या चिन्हांचा अर्थ काय आहे, कोणत्या चिन्हाचा अर्थ काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे चिन्ह तुम्हाला जर बघायचे असतील तर ते पृष्ठ क्रमांक 26वर दिलेले आहेत. ते चिन्ह तुम्ही बघू शकता आणि त्या चिन्हांचा अभ्यास करू शकता. तर उद्याच्या तासामध्ये बघूया ट्रॅफिक साईन अँड रोड सेफ्टी.